यस तर सामन्याकडे वळतोय. माझ्यासोबत जोडला गेले मिस्टर अमित कडू. बघा काय योगदान आहे अमित याचं, विशेष कर्तृत्व, विशेष धन्यवाद त्याचे देखील मी देतोय. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याचा सहभाग, आमचे संदेश म्हात्रे यांचा देखील सहभाग. मोठं काम आहे आणि आम्ही समालोचक बिपिन म्हात्रे समालोचन करणं 5 तास 6 तास 7 तास 8 तास हे मोठं काम आहे मी म्हणेन. त्याच्यासाठी खूप एनर्जी देखील खर्च होते बिपिन. आपण पाहू शकाल व्यावसायिकता नसली तरी देखील करावे गावावरच्या क्रिकेटवर असलेलं आमचं प्रेम आहे, म्हणून या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत. आयोजकांना विनंती आहे पंचांची अतिरिक्त पंचांना देखील आराम देणं महत्वाचं आहे. या सामन्याकडे वळतो. पहिला चेंडू बॅटची कडा टॉप पेज लागला होता यष्ट्यांच्या मागे. यस यस तर पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश मिस्टर जयेश याला. हा फटका सजवलाय, चेंडू हवेमध्ये आहे, जेल सोडलाय. स्वागत यानं. प्रयत्न चांगले होते. डीपिश मिड विकेटचा तो क्षेत्र होतं, थोडस आपण पाहिलं कव्हर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न होता, मात्र चेंडू हातातून निसटला. आपण पाहता मिस्टर कपिल भोईर स्ट्राईक केला. केतन भोईर 12वा खेळाडू. साईरांज 2020 युनायटेड. यस केतन येतो स्ट्राईक एंडला जयेश याच्या या गोलंदाजी समोर. फटका सजवला, चेंडू येतो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, एकच धाव मिळेल. काय जयेश याचा खेळ झालाय. या करावे गावच्या वंडर बॉय या नावाने देखील ओळखला जातो. तब्बल 5 ते 6 वर्ष त्याचा मी खेळ, सर्वात जास्त प्रगती केलेला हा खेळाडू आपल्या वैयक्तिक फलंदाजीमध्ये, गोलंदाजीमध्ये आणि यष्ट्यांच्या मागे असल्यानंतर यष्टिरक्षक म्हणून. हा फटका सजावलाय, आपल्या हाताचा हाय कोऑर्डिनेशनचा वापर केलाय, त्या हाताच्या मनगटाचा वापर केलाय आणि हा 1 बाउंस चौकार पंच निर्देशित करतात. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये एक नजाकत भरा, एक देखना हा चौकार. आणि कपिल याचा हातखंडा आहे त्या क्षेत्रामध्ये. नेहमीच पाहतो कपिल भोईर याला लॉंग ऑफ, लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर्स, कव्हर पॉइंट. आपण पाहिले तर पुलचे चांगले फटके देखील मारतो. सरळ स्टेटेड गोलंदाजच्या वरनं सरळ अलॉंग द कार्पेट चांगले फटके मारण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे. क्रीजमध्ये राहिला, आपल्या त्या हाय कोऑर्डिनेशनचा वापर केला. हाय बॅकलिप आहे की लो बॅकलिप आहे आपण पाहू शकाल कपिल याची. यस थोडासा बॅकलिप पाहिला, त्याचा चेंडू फली पकडण्याचा स्टान्स पाहिला, थोडासा हाय बॅकलिप आहे. यस तर आपण पाहतोय हा चेंडू सजवलाय. चेंडू पाहिला तर तेवढा आखूड टप्प्याचा चेंडू नव्हता, मात्र त्या फटका त्या फलंदाजाची नजाकत आहे. या फटक्यामध्ये चेंडू केला, पूल केला, सरळ आपण पाहिलं डीपी स्क्वेअर लेगचं क्षेत्र सहजरित्या पार करण्यामध्ये यश. काय टायमिंग होतं, जेवढा स्पीडमध्ये गतिमय असा चेंडू त्या खेळपट्टीवर पडला त्याच्यापेक्षा डबल स्पीडमध्ये त्या चेंडू फलीवर बॅटवर लागल्यावर कपिल याच्या सरळ आउट ऑफ द पार्क गेला. लगातार चौकार षटकार आपण पाहताय दुहेरी अंकामध्ये पोहोचवतोय. या धावफलकाला धावसंख्या 12. काय बॅटल आहे जयेश आणि कपिल याचं, बघूया. हा फटका फसलाय की काय, चेंडू बराच वेळ हवेमध्ये ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक धावतोय, हातातून चेंडू निसटला. काय चित्र पाहिलं आपण त्या शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण पाहिलं, फटका मारला मात्र फटका फसला. फटका बराच वेळ ट्रॅव्हल करत होता, हवेमध्ये काटा बदलत होता, मात्र झेल पकडणं हे क्रमप्राप्त होतं त्या क्षेत्ररक्षकाला. एक सोपा झेल मी म्हणेन सुटला. या 2 धावा मिळतील. धावसंख्या षटक संपल्यानंतर आपण पाहू शकाल धावफलकावर बिनबाद 14 या धावसंख्या. यस याच्यानंतर सुमित कुमार अँड नुपूर लॉयन्स. सुमित कुमार अँड कंपनी तयार राहायचं आहे. अतिरिक्त तंबू, अतिरिक्त पॅव्हेलियन देखील आपल्या सर्व समर्थकांना आपण पाहतोय. सुमित कुमार अँड कंपनी पहिला दुसरा सामना जिंकल्यानंतर अतिशय रोमहर्षक आनंदाचं वातावरण देखील आपण पाहतोय त्या पॅव्हेलियन मध्ये.
यस, तर आपण पाहिलं लीग क्रिकेट आहे त्याच्यामुळं पूर्णपणे या टेबल गुणतालिकाचं विश्लेषण आपण पाहिलं नितेश याच्या माध्यमातून. दरम्यान सामन्याकडे वळतोय. धावसंख्या 14, बिनबाद 14 आपण पाहतोय. केतन स्ट्राईकला करावे एक्सप्रेस मला वाटतंय मिस्टर समीर भोईर दिसतोय गोलंदाजच्या पवित्र्यामध्ये. बघा समीर भोईर याचं देखील योगदान आहे. फायर ब्रिगेडमध्ये कार्यरत आहे, अग्निशमन दलामध्ये. महाड येथे मानगाव येथे एक दुर्घटना झाली होती आणि त्या टीममध्ये काय भूमिका बजावली होती, त्यांनी दिवस रात्र कार्य देखील केलं होतं त्या महापुरामध्ये. यस, पहिला चेंडू डॉट टाकण्यामध्ये यश. या समीर भोईरला अतिरिक्त गती देखील आहे गोलंदाजीची. हा चेंडू खोलवर टप्पा बॅकअप द क्रीज जात आहे, हलकासा ग्लान्स करतोय, चेंडू येतोय शॉर्ट एक्स्ट्रा शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. धावसंख्या 15, चांगला अनुभव आहे गोलंदाजीचा समीर याचा. अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय, 30+ करावे 11 साठी देखील योगदान दिलं होतं. आता मात्र कपिल, मिस्टर कपिल आय स्ट्राईक एंडला फलंदाजी करता. हा फटका आपण पाहिला आउटसाइड द ऑफ स्टंप. हा चेंडू पंच निर्देशित करतायत. हा चेंडू अवांतर. धावसंख्या 16, 1 पुढे सरकते. यस, तर पुन्हा एकदा सज्ज झालेल्या गोलंदाजी करतात. ज्वेल ऑफ नोव्हेंबर एंड, एक नवीन एंड या मैदानावरील समीर धावतोय. अतिरिक्त गती प्रदान करतोय त्या चेंडूवर. टप्पा पडला, अतिशय गतिमान चेंडू मी म्हणेन. यष्टांच्या मागे गेला, जयेशला देखील कलेक्ट करता आला नाही. चेंडू गेला शॉर्ट लेग मध्ये. आपण पाहू शकाल मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होताना या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी, सरासरीची गोलंदाजी, आपला अनुभव आहे गोलंदाजी मधला. अतिरिक्त गतिमान अशी प्रकारची गोलंदाजी करण्यामध्ये नेहमीच त्याचा कल असतो समीर याचा. चांगली धावगती आहे, चांगला टान्स आहे, चांगला ऍक्शन देखील आहे. यस, काहीतरी पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी करता सज्ज होतोय हा मिस्टर समीर भोईर. हेलो चेक. सुमित कुमार अँड कंपनी वर्सेस नुपूर रॉयल्स या दोन्ही टीमने सज्ज राहायचंय. प्लीज कीप टीम कॅप्टन, जर का आपण उपस्थित असाल तर या आपण टॉस का बॉस या कक्षामध्ये. यस, शफल झाला होता मात्र यष्टीचा भेद, यष्टीचा छेद करण्यामध्ये यश मात्र या समीर याला मिळतोय आणि कपिल मात्र माघारी परतावं लागेल. पॅव्हिलियनचा रस्ता पकडावा लागेल. आपण पाहतोय पहिल्या विकेटचं पतन होताना या ठिकाणी पाहिलं बोलच्या रूपाने बाद झाला, यष्टी उखडली गेली. चांगली गोलंदाजी समीर याची, अतिशय चांगली दर्जेदार गोलंदाजी. अनुभव काय असतो तो पणाला लागलेला आहे त्या खेळपट्टीवर आणि त्या मैदानावर. यस यस, धन्यवाद. यस, डीजे चांगलं आपण पाहताय संगीतबद्ध असं डीजे वाजन आणि चांगलं नृत्य देखील पाहतोय आपण. आता मात्र नवीन फलंदाज टुवर्ड द 3ऱ्या क्रमांकावर आलेला मिस्टर हर्षल. पहिल्या दिवसाचा विचार केला तर 2 इनिंग चांगल्या होत्या. पहिल्या दिवसामध्ये 8 चेंडू 34 धावांची निर्णायक खेळी, सामना जिंकणारी खेळी. त्याच्यानंतर 10 चेंडू आणि 22 धावाची त्या अतिशय खराब वातावरणामध्ये केलेला खेळ हर्षल याचा. हा चेंडू सफल होतो, हलकासा कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूचा बॅटचा एज लागला, चेंडू गेला फर्स्ट सेकंड स्लिप मध्ये. निलेश मात्र पूर्णपणे सावध आहे, मिस्टर निलेश तांडेल. यस, आपण पाहताय निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश. या गोलंदाजीचं विश्लेषण, काय गोलंदाजी केलेली अजूनपर्यंत, अनुभव काय असतं गोलंदाजी मधला तो त्याने सार्थ करताना आपण पाहतोय. गोलंदाज समीर भोईर. बघा पुन्हा एकदा हर्षल
फलंदाजी करता सज्ज झालेला आहे. आता मात्र चांगलं कलेक्शन बॅक ऑफ द क्रीज जातं. लेट कट डोक्याचा वापर, ताकद नाही मात्र दिमाग वापरली या फटक्यामध्ये आणि हा चौकार. Thank you so much, DJ ठकोबा अँड साऊंड सर्व्हिसेस हे संगीत सादर करतायत आणि मिकीला देखील जबरदस्त नाचवलंय आणि मिकी तुला देखील धन्यवाद. खूप चांगलं एंटरटेन तुम्ही करताय आज संपूर्ण दिवसभरात. आज तुमचं जसं आगमन झालं मिकी अँड मिनी, एक वातावरणामध्ये जबरदस्त उत्साह आणि एक ऊर्जा निर्माण झाली आहे प्रेक्षकांच्या. आमच्या क्रीडांगणाबाहेर आमचे जे प्रेक्षक वर्ग उभे आहेत मॅचचा आनंद घेत आहेत. मॅच सोबत मिकी माऊस यांचा डान्सचा देखील आनंद घेत आहेत. राकेश दादा काय सांगता येईल पुन्हा एकदा? जसं आपण पाहिलं राजेश म्हात्रेने देखील सेल्फीचा मोह आवरला नाही. राजेश याला संगीतबद्ध असे डीजे वाजन, त्याच्यानंतर नृत्यबद्ध असे मिकी माऊस ही जोडी आपण पाहताय. चांगल्या प्रमाणे रंगत भरलेली आहे पूर्णपणे या स्पर्धेला. मी म्हणेन सामन्याकडे वळतोय तोपर्यंत खेळपट्टीकडे घेऊन जातो. या मैदानावर आपल्याला घेऊन जातोय. गोलंदाज येतोय विपुल, मिस्टर विपुल भोईर. चांगली उंची आहे. आपण पाहिलं तर क्रिकेटला पूर्णपणे साजेशी त्याची ही शरीरयष्टी आहे. स्ट्राईक एंडला केतन. काय घडलं? हा चेंडू पाहिला तर खांद्याचा अतिरिक्त वापर करण्याचा देखील त्याने प्रयत्न केला होता. मात्र आपण लाईन अँड लेन जर पाहिली या चेंडूची तर खूपच बाहेरचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप लँड झाला. पंच निर्देशित करतात हा चेंडू दंडित केलेला आहे. वाईट चेंडू, अवांतर चेंडू. धावसंख्या 1 धावेनं, धावसंख्या 21. दरम्यान आगामी चेंडू तयार. हा चेंडू आता मात्र चांगला फटका येतोय स्वतःच्या क्रीज मधून. आपण पाहतोय कट केला आहे चेंडूला. चेंडू येतो डिपिश कव्हर, डिपिश गलीमध्ये. हा चौकार, चांगला फटका होता. आपण पाहिलं मागच्या चेंडूवर चौकार, त्याच्यानंतर केतन याच्या बॅट मधून आलेला हा चौकार. धावसंख्या 25. यस, साईरांश 2020 युनायटेड संघाला टार्गेट सेट करावं लागेल. कारण कालच्या दिवसाचा विचार केला 56 धावांचं टार्गेट होतं. अमित संध्याकाळचं सत्र होतं. वातावरण पोषक नव्हतं, पूरक नव्हतं मी म्हणेन. तरी देखील तो सामना जिंकला. त्याच्यामुळे एक वेगळा आत्मविश्वास देखील त्यांच्यावर आलेला आहे. हा फटका सजवलाय, पूल केलाय आणि हा षटकार केतन याच्या बॅट मधून निघालेला हा एक चांगला फटका. बघा चांगलं चित्र देखील दिसते त्या टॉस का बॉसच्या आमच्या या मंचावर. एक कमीत कमी मला वाटतं 3 ते 4 वर्ष आणि गणेश म्हात्रे यांचा मुलगा आहे आमच्या समालोचकाचा. तो देखील त्या मिकी माऊसच्या बरोबर नाचतोय. बघा बच्चे पार्टी देखील खुश झालेली आहे. आनंद मावत नाही त्यांचा या गगनामध्ये मी म्हणेन या स्पर्धेमध्ये. हा षटकार काय सजवलेला आहे. एक चौकार, एक षटकार. केतन आता मात्र पूल केलाय, शॉर्टम पूल. चेंडू येतोय डिपिश मिड विकेट परिक्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न. हर्षल याचा पूर्णपणे बॅक केलं, पूर्णपणे डेंजर एंडकडे धावला. या 2 धावा परिपूर्ण. या 2 धावानंतर धावसंख्या 33 आणि केतन याची आपण पाहतोय 14 धावांची खेळी साकार करतोय. लहान इनिंग आहे मात्र ही लहान इनिंग अजूनही बिल्ड करायची आहे.
हा फटका, काय फटका आहे. आपण पाहिला चेंडूचा टप्पा तर मला वाटतं लेगस्टिकच्या त्या दरम्यान हा टप्पा होता आणि आपल्या ताकदीचा पूर्णपणे वापर केलेला आहे. फटका चांगला आहे. ते परिक्षेत्र सेक्टर स्क्वेअर डीपी स्क्वेअर लेगचं ते क्षेत्र पार करण्यामध्ये यश या केतन याला मिस्टर केतन भोईर याची ही फलंदाजी आपण नेहमीच पाहतो. जेव्हा बहरतो, जेव्हा बरसतो तेव्हा मात्र एक चांगली इनिंग खेळून जातो. धावसंख्या 39 डीजे. यस डीजे रवी आपण पाहताय. धावसंख्या 39. धावपलकावर केतन याचा दिमागदार खेळ. चांगली इनिंग. सरळ चेंडू सोडून दिला. पंच निर्देशित करतात. पंचांचं देखील मी दाद देईल. पंचांच्या कामगिरीचं देखील मी दाद देईल. मिस्टर शशी मेहर दुपारचं सत्र आहे. सकाळपासून कुठलाही ब्रेक घेतला नाही. दत्ता मेहर, शशी मेहर आपण पाहताय. भावांची जोडगोली. धन्यवाद आपल्या या योगदानाबद्दल. हा फटका आपल्या कलाईने हा फटका सजवलाय. चेंडू आहे तर डीपी एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा देखील हा प्रयत्न सफळ होताना आपण पाहतोय त्या खेळपट्टीवर. या 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 42च्या घरामध्ये आणि 22 धावांची एक चांगली इनिंग बिल्ड करतोय मिस्टर केतन भोईर याचा हा दिमागदार खेळ, चांगला खेळ, चांगली फलंदाजी, चौफेर फटकेबाजी. आता मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. बघा दडपण, गोलंदाजीचं अतिरिक्त दडपण, या धावांचं दडपण आपण पाहतोय. फेस करतोय तो विपुल. एक चांगला खेळाडू आहे विपुल. मात्र दडपण हे क्रिकेटमध्ये कुठल्याही मोठ्या खेळाडूवर देखील येऊ शकतं. केतन तयार फलंदाजी करता. हा फटका सजवलाय. जसा फटका लागला तसा फटका हा आउट ऑफ द पार्क जाईल. आउट ऑफ द पार्क. 6. बिग हिट, बिग 6. DJ गणेश नवरीचे मांडवन नवरा आयले. नवरीचे मांडवन नवरा आयले. लग्नाला बांधू लग्नाला. वारा सारा जमलंय गो माझे पारूचे लग्नाला. डीजे आपण पाहताय चालू सामना. आपण पाहताय सैरांश 2020 युनायटेड विरुद्ध आपण पाहताय आद्य शिवाय लायन्स. काय घडलं या सामन्याच्या पहिल्या इनिंग मध्ये? पहिलं षटक हाताळलं आपण पाहतोय जयेश यानं. 14 धावा पॉवर प्लेचं षटक. त्याच्यानंतर समीर. काय दर्जेदार गोलंदाजी होती. यस 6 धावा. समीर यानं धावसंख्या धावपलकावर पाहू शकाल 49. आपण पाहतो 49. 1 बाद 49. त्याच्यानंतर आला गोलंदाजी करता विपुल आणि त्या गोलंदाजीवर पूर्णपणे आपण पाहिलं तर फलंदाजीचं वर्चस्व पाहायला मिळालं. केतन याच्याने 29 धावा लगावल्या आणि 19 धावा धावपलकावर. लगेच सामना चालू ठेवा. 49 49. गोलंदाज, नवीन गोलंदाज तोवरदा आपण पाहतोय मिस्टर निशांत म्हात्रे. चांगला गोलंदाज आहे. चांगला त्याचा ऍक्शन देखील आहे गोलंदाजीचा. स्ट्राईक एंडला आहे हर्षल म्हात्रे. आणि मधली एसटी उखडते. बोल्ड. दुसरा विकेट पॅव्हिलियनला परतावा लागेल हर्षल याला. 2 बाद 49.
डीजे चांगलं गाणं वाजवलं, कारण हा आंब्यांचा सीझन आहे. हापूस आंबा देखील बाजारात येत्या काही दिवसामध्ये दाखल होतोय. तोपर्यंत खेळपट्टीकडे आपण आपल्याला घेऊन जातोय. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. केतन भोईर याचा दिमागदार खेळ, चांगली फलंदाजी. काय घडलं या पहिल्या चेंडूमध्ये चौथ्या षटकाच्या? निशांत त्याच्या पहिलं यश बॉलच्या रूपाने बाद केला हर्षल याला. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नवीन फलंदाज निखिल पाटील. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा देखील दिसतो निशांत याचा. हा फटका सजवलाय, मात्र चेंडू हवेमध्ये आहे. फटका चांगला, आत्मविश्वास कमी आणि जेल बाद. चांगलं वेल जज कॅच, चांगला 15 ते 20 यार्डचं ते क्षेत्र कव्हर अप केलं. चांगला जज कॅच पाहायला मिळाला, वेल जज कॅच. मिस्टर स्वागत पाटील. धन्यवाद डीजे. काय घडले बघा मैदानावर, त्या खेळपट्टीवर 49 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या होत्या साईरांश 2020 युनायटेड संघाच्या. त्याच्यानंतर 2 चेंडूवर 2 बली. या स्ट्राईक एंडला केतन. यस बघूया, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या सामन्यातील पहिल्या इनिंगचा, या सामन्यातील पूर्वार्धाचा. हॅट्रिक ऑन हॅट्रिक, हॅट्रिकची संधी बघूया. निशांत रिव्हर्स अटेम्प्ट कनेक्ट केला, स्विच आणि हॅट्रिक. काय घडलं खेळपट्टीवर आपण पाहिलं या मैदानामध्ये. 49 धावा धावफलकावर लागल्यानंतर लगातार 3 चेंडू मध्ये 3 विकेट. हे आहे क्रिकेट. शांताबाई ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है और उसकी बाहेरबाजी बस तेल के जैसे चम 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 काय संगीत वादन आहे, का मागणी आहे या डीजेला, रवीला, टकोबा डेकोरेटर्सला, त्याचं पाश्चात्य दिसताना या ठिकाणी. यस आपण नितेश काय घडलं ते आपण याची डोले पाहिलं. 49 धावा धावफलकावर लागले असताना आपण पाहतो नेहमीच कुठेतरी फलंदाज वर्चस्व स्थापित करतो की नाही ते चित्र पाहायला मिळालं होतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं लगातार 3 विकेट. हेच तर आहे हे क्रिकेट, हेच तर आहे हे टेनिस क्रिकेट. यस आपण पाहताय धावफलकावर 4 बाद 49 धावा. आता मात्र जे टार्गेट आपण पाहिलं होतं, एक टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न होता 60 65 70 धावांचं, ते टार्गेट अचीव करते की नाही ते पाहायचं आहे. स्ट्राईक एंडला निलेश मात्रे. यस निलेश आपण पाहताय निशांत याचा हा भेदक मारा, यथोचित टप्प्याचा मारा. आता मात्र फटका सजवलाय, चेंडू हवे मध्ये ट्रॅव्हल करतोय, मात्र कॉर्नरची ती गॅप साधण्यामध्ये मात्र यश मिळतोय. चांगला फटका. विशाल विशाल डीजे. खऱ्या अर्थाने हे संगीत थांबलं नाही पाहिजे असंच वाटतंय. रविवारचा दिवस आहे, मल्हारीचा देखील दिवस आहे, पारंपरिक गीतं वाजवली जातात, मात्र बंधन आमच्यावर देखील आहे. आणि या चौकारानं अर्धशतक मात्र धावफलकावर लागलेलं आहे. काय क्रिकेट पाहायला मिळतंय, पूर्णपणे क्रिकेटची ही रंगत या टेनिस क्रिकेटची. हा फटका शफल झाला होता, ग्रीप बदलली, टान्स बदलला, स्वतःच्या फलंदाजीचा पूर्णपणे आपण बदल पाहिलं तर स्विच हिट केला, रिव्हर्स अटेम्प्ट केला. अशा प्रकारचे फटके निलेश नेहमीच पाहतो टान्स बदलण्याचे. एकच धाव, धावसंख्या 54.
पूर्णपणे सरासरीची गोलंदाजी, पूर्णपणे अचूक टप्प्याची गोलंदाजी, पूर्णपणे यस. आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज मला वाटतंय आमच्या मिकीसाठी, मिकी माऊस नमेश तांडेल यांच्याकडून रोख रुपये 200. या चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, आपला अनुभव पणाला लागला. हे टार्गेट जे सेट होणार होतं 70 धावांचं, त्या टार्गेटला मात्र अंकुश लावलेला आहे या निशांत याच्या या गोलंदाजीने. या इनिंगचा अंतिम चेंडू बघूया. हा फटका बॅटच्या पट्ट्यात आला नाही, यशस्वी कलेक्ट करता आला. चेंडू गेला शॉर्ट सिली मिड ऑफ मध्ये. एक धाव मात्र परिपूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा अयशस्वी प्रयत्न. लेग बाईट, पंचांचा इशारा. यस यस डीजे, धन्यवाद डीजे. आपण पाहताय, बघूया, आपण पाहताय करावे प्रीमियर लीग 2022चा शेवटचा दिवस, 14वा पर्व आहे, अंतिम दिवस आहे. याच्या नंतरची आगामी लढत सुमित कुमार कंपनी विरुद्ध नुपूर रॉयल्स. मला वाटतं राजेश मात्रे या ठिकाणी उपस्थित आहे. सुमित कुमार अँड कंपनी संघाचा कर्णधार नुपूर रॉयल्स, प्लीज. यस, या नुपूर रॉयल्स हरदेव तांडेल मला वाटतं आणि कर्णधार स्वतः आणि सुमित कुमार अँड कंपनी राजेश मात्रे. नाणेफेकी केली जाईल, टॉस केला जाईल आगामी सामन्यासाठी. आपण पाहत राहा. धन्यवाद डीजे, आपण पाहत राहा. थँक्यू. सुमित कुमार अँड कंपनी त्यांच्या विरोधात नुपूर रॉयल्स टेबल टॉप केलाय. 4 या गुणांनी ग्रुप बी मध्ये टेबल टॉपवर आहेत. आणि सुमित कुमार या कंपनीने जर का ही मॅच जिंकते तर मात्र 3 संघ ठरतील जे या गुणतालिकेमध्ये समान अंकावर असतील आणि या तिन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल बॉल आउट. चला तर आपण विनंती करूया. आमचे सन्मान्य पाहुणे राकेश दादा तांडेल आज मुख्य समालोचकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि पाहुणे देखील आहेत. आम्ही त्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक आपण करायची आहे. प्लीज या आपण टॉस्कअप बॉस या कक्षामध्ये. यस, या सामन्यात ती नाणेफेकी केली जाईल. आमचे वरिष्ठ नेहमीच या व्यासपीठावर ज्यांना आपण पाहतो या सेक्टर परिसरातील राजेंद्र जैन सर, वरिष्ठ असे नागरिक देखील आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कौल आम्ही करतोय. सुमित कुमार अँड कंपनी. ठेल इज द कॉल बाय राजेश मात्रे आणि ठेल इट इज येस. आणि आपण लगेचच मायक्रोफोनवर आवाज ऐकणार आहोत. पुन्हा एकदा राकेश तांडेल तुमच्या समोर जोडले जातील. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान ज्यांनी खूप चांगलं योगदान ॲज अ मुख्य समालोचक, निवेदक आणि या संपूर्ण स्पर्धेची कॉमेंट्री बॉक्सची ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे ते आमचे मार्गदर्शक राकेश दादा तांडेल आपल्याला पाहायला मिळतील या संपूर्ण दिवसभरामध्ये. त्यांना देखील आपण आयोजकांच्या वतीनं KPL च्या माध्यमातून पुन्हा एकदा धन्यवाद देऊया. थँक्यू सो मच. यस, धन्यवाद. थँक्स अ लॉट नितेश. आपण पाहिला आगामी सामन्याचा टॉस केला गेला. आमचे आदरणीय जैन साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते. यस, तर सामन्याकडे वळतोय. टार्गेट या ठिकाणी सेट झालेला आहे. किती?
66 धावांचं हे टार्गेट. पहिला चेंडू उडवलाय, चांगला स्ट्रोक आहे, मात्र हवेमध्ये बराच वेळ ट्रॅव्हल करत होता. धीरज याच्या बॅट मधून निघालेला मात्र परतावा लागेल, पॅव्हेलियन बॉक्स मध्ये परतावा लागेल. पहिलं यश. थँक्यू सो मच रवी. आणि आमचे मिकी, मिनी कुठे आहे? मिकी, वेर इज युअर मिनी? आणि इथे पहिला चेंडू, पंचांकडनं थोडीशी अपील, परंतु हा असेल डॉट बॉल. जयेश तांडेल ज्यानं या स्पर्धेमधील पहिली मेडन 50 बजावली आणि आज या महत्वाच्या सामन्यामध्ये त्यांचा ग्रुप ए मधून त्यांचा संघ टेबल टॉप करतो. आणि स्लॉकचा फटका, करण भोईर अंडरनीथ अँड कॅच इज टेकन. इट्स अ सॉफ्ट डिसमिसल. व्हॉट अ वे टू गेट दिस बिग विकेट. इट्स अ ह्यूज विकेट. कम टू एन एंड. जयेश तांडेल याच्या फलंदाजीचा मात्र इथे मात्र मी म्हणेन ज्या गोलंदाजानं गोलंदाजी मार्कवर आला होता, पहिल्या चेंडूवर थोडंसं का होईना परंतु दडपण होतं, परंतु इथे मात्र केतन भोईर एक अग्रमानांकित हा खेळाडू यानं मात्र जयेश तांडेल सारख्या फलंदाजाला परतावून लावलंय. पहिला फलंदाज परतलाय. मागच्या एका चेंडूवर केतन भोईर याला पहिलं यश मिळते. इथे चेंडू जोरकस लगावला, हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. बॅकवर्ड क्षेत्र खुलं आहे आणि खुलं क्षेत्र छेदत भेदत हा चेंडू जाईल वन बाउंस ओव्हर द डिफेन्स. आणि हा येतोय स्वागत पाटील याच्या बॅटमधनं पहिला चौकार. आद्य शिवाय लॉयन्स या संघाच्या वतीने येतोय हा पहिल्या षटकामधील पहिला चौकार, जिथे पूर्वार्धामध्ये थोडासा संघ स्ट्रगल करत होता. पूर्वार्धाचे दोन्ही फलंदाज परतले गेले. धीरज शून्यावर बाद झाला. तदनंतर जयेश हा देखील फक्त 2 चेंडू फेस केला आणि तो देखील कोणत्याही प्रकारची धाव अंकित न करता बाद झालाय. केतन भोईर याला मिळते हे यश. चेंडू हवेमध्ये आहे, मिस टायमिंग स्ट्रोक आहे जरूर, परंतु 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. मिस कॉलिंग झालंय आणि मिस कॉलिंग होऊन हा चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार आणि येतोय हा पुणच्या सळकचा दुसरा चौकार. धावसंख्या झाली आहे पहिल्या षटक प्रगती पदावर असताना ती 2/8 वर. एकूण धावसंख्या जर का बघितली गेली तर 4 षटक आहेत. धावा तुम्हाला काढायच्या आहेत त्या 56. 14च्या सरासरीने धावपळक पुढे ठेवावा लागेल. आपण पाहताय KPL 2022 वर्ष 14व्या पर्वामध्ये मार्गक्रमण करत असताना ही स्पर्धा, या स्पर्धेचा आजचा हा उच्चांक पाहतोय आणि हा असेल डॉट बॉल फेअर डिलिव्हरी.
एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. एकूण धावसंख्या झाली आहे 2-8. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. षटक क्रमांक 1 संपन्न झालाय. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन हटवलं गेलंय. KPL 2022 दुपारच्या सत्रामध्ये क्रीडांगणाबाहेर आमचे सर्व क्रीडा रसिक उपस्थित आहेत. सर्व खेळाडूंचं मनस्वी स्वागत आहे आणि या सत्राला आपण सुरुवात पाहायला मिळते जिथे षटक क्रमांक 1 मध्ये धावा आल्या फक्त 8 आणि नवीन षटक घेऊन येतो नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. साहिरांश 2020 युनायटेड या संघाच्या वतीनं हा दुसरा गोलंदाज बबलू. एक धाव पूर्ण केली आणि या एका धावण संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 9 वर. स्वागत पाटीलच्या बॅटमधनं हा फटका मिस टायमिंग जरूर आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर्स मधनं निलेश म्हात्रे येतील, चेंडूपर्यंत पोहोचतील, फील्ड पर्यंत येतील, चेंडू फेकून देतील कपिल भोईर या यष्टीरक्षकाकडे, तोपर्यंत या धावा मिळत आहेत. 2 मोर ॲडेड वन्स अगेन इनटू द टोटल आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 2-11. 2-11 अतिशय संत असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. संत अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते जिथे धावा काढायच्या आहे तुम्हाला 56 आणि 56 धावांचं टार्गेट इथे सेट केल्यानंतर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 8. आता मात्र इथून पुढे जबाबदारी असेल ती स्वागत पाटील आणि नवीन आलेला फलंदाज अक्षय पाटील आणि स्वागत पाटील अशी ही जोडी, पाटील बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते जिथे डावकऱ्या हाताचा गेल्या काही वर्षामध्ये थोडासा सरावापासून वंचित, मैदानापासून थोडासा वंचित हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. पूर्वार्धामध्ये ज्यानं लेदर क्रिकेटवर देखील थोडंसं फोकस केलं होतं, परंतु दैनंदिन जीवनामध्ये असलेल्या बऱ्याचशा अडचणी आणि अकॅडमिक्स मध्ये थोडंसं कॉन्सन्ट्रेट करावं लागलं, म्हणूनच हा फलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये थोडासा डिव्हिएट झालाय. इथे हा चेंडू सजवायचा होता परंतु चेंडू आणि चेंडू फळीमध्ये संपर्क होत नाही, येईल हा डॉट बॉल आणि एकूण धावसंख्या आपल्याला स्थिर स्तब्ध पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाची सुरुवात आणि दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला पूर्वार्धाचे 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये धावा अंकित करतोय तो फलंदाज फक्त 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बबलू गोलंदाजी मार्कवर येतील अराउंड द विकेटनं. हाफ ट्रॅकर होता, या चेंडूला नक्कीच फटका सजवायचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे इशारा करतायत की चेंडूची लाईन खराब आहे आणि हा असेल नियम क्रमांक 22 झालेलं उल्लंघन आणि हा व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉलनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये पुनश्च भर होतीये आणि एकूण धावसंख्या पोहोचतीये ती फक्त 13 वर माफ करा
2 गडी बाद झाले, धावसंख्या झाली 13. डावखऱ्याचा फलंदाज समोर आहे, थोडीशी लय बिघडली गेली आहे बबलूची अराउंड द विकेट ना. या वेळेला देखील परत एकदा तीच लाईन पकडली गेली आहे, लय थोडीशी खराब झाली आहे गोलंदाज बबलू याची. आणि इथे मात्र सलगचे 2 चेंडू अवांतर फेकले गेले, धावसंख्या पोहोचली ती 14 वर. अमित कडू आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जोडले गेलेत. नेहमीच क्रिकेट म्हटलं की जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जरूर मैदानाशी त्यांची बातचीत होते, आमच्या व्यासपीठावर जरूर ते उपलब्ध होतात आणि आमच्या आयोजकांना जरूर ते साथ देत असतात. कॉमेंटेटर आणि गुणलेखक ही दोन्ही दुहेरी भूमिका असते. यावेळेला मात्र खराब शॉट सिलेक्शन, बॅटचा कडा लागलाय आणि जिथे शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये होते, भूषण भोईर हा झेल टिपला गेलाय आणि झेल टिपल्यानंतर फलंदाज क्रमांक 3 इथे मात्र परततोय. अक्षय देखील परतला गेला. अगदी स्वस्तात परतल्यानंतर आद्य शिवाय लॉयन्स या संघाचा सरसेनापती बाद झाला. त्यानंतर मात्र तीनही फलंदाज कोणत्याही प्रकारची मोठी धावसंख्या न रचता इथे मात्र परतले गेले. त्याच दरम्यान काय घडतंय तर दोन्ही गोलंदाजांना मिळते खूप चांगलं यश. हे यश मात्र जरर या यशामध्ये खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे. ते गणेश तुझ्या देखील माहितीसाठी सांगू इच्छित, या स्क्वॉड मध्ये आपल्याला महत्वाचं काय तर कपिल भोईर सारखा एक फेअरलेस अप्रोच असणारा खेळाडू आयकॉन जर का बघितलं गेलं तर चॉईस प्लेयर आहे. आणि निलेश म्हात्रेचा जर का विचार केला तर त्याच्याकडे क्रिकेटचा खूप चांगला अनुभव आहे, एक खूप चांगला अभ्यासक आहे, निरीक्षक आहे. आणि क्रिकेटचा या मैदानाचा अभ्यास असल्यानंतर मात्र इथे परिस्थितीनुसार गोलंदाजांना देखील त्यानं मी म्हणेन का होईना परंतु इम्प्लिमेंट केले, एक्झिक्यूट केलंय. आणि बबलू याला प्राचारण केल्यानंतर बबलू याची ही अतिशय इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एक गडी बाद केला, निशांत म्हात्रे येतोय बदली फलंदाज. हा चेंडू हलक्या हाताने स्टीर करायचा होता, अंतिमच्या चेंडूवर देखील कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. डॉट बॉल येईल आणि आफ्टर 2 ओव्हर्स एकूण धावसंख्या झाली आहे, गडी बाद झाले 3 आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 6. 2020 युनायटेड या संघानं पहिल्यांदा नाणेफेक जिंकून त्यांनी 55 धावा झालेल्या आहेत. 56 धावांचा टार्गेट आहे. जर आपण पाहतोय ही विद्यमान लढत जिथे फलंदाजी करताना आद्य शिवाय थोडासा बॅकफुटवर जाताना पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या झाली फक्त 14. 2 षटकाच्या अखेरीस 14 ही धावसंख्या, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. जवळजवळ 12 चेंडूमध्ये 42 धावांची गरज आहे. 21 ची सरासरी म्हटलं की या षटकामध्ये स्वागत पाटील याचा थोडासा भूतकाळात तर जर का डोकावून पाहिलं ना तर रायगड परिसरामध्ये, पनवेल परिसरामध्ये स्वागत पाटील यानं गेल्या काही स्पर्धांमध्ये खूप चांगला खेळ त्यानं साकारलाय. जरूर वहाल इथे त्यानं जी खेळी केली ना तिथे मात्र चमकदार कामगिरी केली होती. इथे घरचा प्रेक्षक वर्ग आहे, घरची खेळपट्टी आहे, खेळपट्टीचा तुम्हाला पुरेपूर अभ्यास आहे, गोलंदाजांचा तुमच्याकडे आहे खूप चांगला अभ्यास. आणि गोलंदाजांचा अभ्यास असल्यानंतर तुम्हाला मात्र मी म्हणेन तुमच्याकडे असलेली कला, तुमच्याकडे असलेलं पोटेन्शियल, तुमच्याकडे असलेलं कॅलिबर आणि इथे मात्र तुम्हाला तुमच्याकडे असलेली गुणवत्ता ही सिद्ध करावी लागेल. स्वागत पाटील स्ट्रायकर एंडवर जिथे डावखरे हाताचा गोलंदाज येतोय निलेश म्हात्रे आणि पहिल्याच चेंडूवर मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक अंडरनीथ आणि कॅच इज ड्रॉप्ड इट. करण भोईर क्षेत्ररक्षक होता, थोडीशी चूक झाली आणि थोडस नाराज आपल्याला पाहायला मिळतील मैदानावर. थोडीशी बातचीत झाली कारण जज करायला हवं होतं, बराचसा वेल चेंडू हवेमध्ये होता, बरंचसं अंतर जरी कापलं असेल तरी देखील तुम्ही यंग आहात, टॅलेंटेड आहात. आणि यंग टॅलेंटेड क्षेत्ररक्षक जेव्हा सीमारेषेलगत जेव्हा ॲज अ बाउंड्री रायडर म्हणून जेव्हा तुमचा कॅप्टन तुम्हाला तैनात करतो ना तर कॅप्टनला असतो तुमच्यावर विश्वास की कितीही चेंडू हवेमध्ये उडला ना जरी तरी देखील तुमच्याकडे आहे चेंडू पकडण्याची, झेल पकडण्याची क्षमता. इथे पहा स्टीप आउट केलंय, बॅटचा एज लागलाय, आउटर एज लागला, थिक एज अँड बिहाइंड दिस थिक. कपिल भोईर कॅच पकडतोय आणि फलंदाज क्रमांक 4 स्वागत पाटील बाद होतोय. पहा प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण सांगूया, जर का इथे सामन्याचं चित्र जर का आपण पाहिलं तर पारडं जड झालंय ते साहिरांश 2020 युनायटेड या संघाचं.
भाकीत करायला नको हवाय, परंतु प्रीमियर लीगची स्पर्धा आहे. प्रेक्षकांना उत्सुकता आहे की टेबलमध्ये कोण टॉपवर आहे, टेबलमध्ये उर्वरित संघ कसा काय साखळी फेरीमध्ये खेळ करणार आहेत. बरोबर अमित? म्हणूनच प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, साहिरांश युनायटेड ही टीम जर का इथे जिंकते ना, तर ती देखील गुणतालिकेमध्ये 4 अंकांसहित प्रवास सुरू करतील. म्हणजे सुमित कुमार अँड कंपनी, नूपूर रॉयल्स अँड तनुष स्पार्टन्स यांच्या समवेत दुसऱ्या पूलमध्ये साहिरांश, त्यानंतर आद्य 11 आणि सार्थक हे देखील 3 संघ 4 पॉइंट्स ना टेबल मात्र मॅच करतील. आणि त्या तीनही संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे बॉल आउट. इथे हा असेल डॉट बॉल. एकूण धावसंख्या झाली आहे ती फक्त 16. अजूनही 40 धावांची गरज आहे. 40 धावा. गणेश काय सांगता येईल? 40 धावाची गरज आहे. चेंडू तुमच्याकडे शिल्लक असतील फक्त 9. नितेश आणि हा चेंडू बघता निलेश म्हात्रेचा पुन्हा एकदा चांगला चेंडू. 40 धावा म्हटल्या आणि या मैदानाचं वैशिष्ट्य म्हटलं, हवेची देखील साथ या मैदानात मिळते. कुठल्याही फलंदाजाला चेंडू काय हवेत आला तर नक्की चौका षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. काही येऊ शकतो क्रिकेटमध्ये, परंतु तितकीच चांगली गोलंदाजी पाहिली. आणि बघूया मगाशी म्हटल्याप्रमाणे नितेश, या मैदानावर कुठल्याही धावसंख्येचा पारदा जड नसतो. आणि बघता बघता हा चेंडू सीमारेषा पार केला तो अजिंक्य तांडल्याने. यस गणेश, आणि आपण एक सूचना, जे संघ आज खेळ करणार आहे दोन्ही पूल मधनं, आपल्याला अंदाज आहे, शंका आहे की बॉल आउट जरूर केलं जाईल. म्हणूनच प्रत्येक संघाला आम्ही विनंती करतोय जे या स्पर्धेमध्ये लाईव्ह आहेत, या स्पर्धेमध्ये लाईव्ह आहेत आणि बॉल आउट मध्ये त्यांचा समावेश असेल, त्याने आपले 3 गोलंदाज हे आपले तयार ठेवायचे आहेत. प्लीज ती चर्चा करा इन बिटवीन, आणि 3 गोलंदाज तयार ठेवायचे आहेत. नक्कीच नितेश, 3 गोलंदाज तुम्ही निवडायचे आहेत. कारण की मग चालू सामना पाहता तुम्ही सायरांश युनायटेड वर्सेस आदिशिवा 11. आदिशिवा 11 या स्पर्धेमध्ये 2 सामने जिंकले अद्यापपर्यंत. त्यानंतर सार्थक वारे 2 सामने जिंकले आहेत. आणि चालू सामना पाहता सायरांश 2020 युनायटेड त्यांचा चला आपण गणेश थोडस पुन्हा एकदा ग्रुपवर दृष्टिक्षेप टाकूया. जिथे ग्रुप ए मध्ये 4 संघांनी खेळ केला, बरोबर? साहिरांश, सार्थक, आर्यन डायमंड्स आणि आद्य शिवाय लॉयन्स. आर्यन डायमंड्स हे हा संघ मात्र स्पर्धेतून नक्कीच आउट झालाय, बाद झालाय. परंतु 3 संघ अजूनही आपल्या या स्पर्धेमधील, मी म्हणेन, जर का या विद्यमान सामन्यामध्ये साहिरांश संघ विजय होतोय तर 4 अंकांनी पुन्हा एकदा बरोबरी करेल तो सार्थक वॉरियर्स आणि आद्य शिवाय लॉयन्स या संघासोबत. म्हणजे 3 संघ ठरतील जे 4 पॉइंट एका ग्रुपमध्ये गुणतालिकेवर एकाच क्रमांकावर असतील, बरोबर? जिथे या तिन्ही टीमच्या दरम्यान होईल तो बॉल आउट. आणि दुसऱ्या पूल मध्ये जर का बघितलं गेलं तर प्लस 5-2-2 यांचं स्थान मात्र नक्की संपुष्टात आलंय. सुमित कुमार अँड कंपनी, नूपूर रॉयल्स अँड तनुष स्पार्टन्स हे 3 संघ ठरतील. एक मॅच जुनी इथे मॅच मध्ये ट्विस्ट 40+ च्या वतीनं चेंडूवरची त्यांच्याकडे असलेली नजर, त्यांच्याकडे असलेली क्रिकेट या खेळामधील जिद्द, चिकाटी आणि साहस, आणि नेहमीच क्रिकेटवर त्यांनी दाखवलंय जबरदस्त प्रेम. आणि म्हणूनच की काय डेडिकेशन आणि 100% एफर्ट्स ना वैभव ही झेल पकडतायत. आणि या झेलानंतर मात्र नक्कीच पूर्णपणे का होईना या सामन्यामध्ये साहिरांश युनायटेड हा संघ या मॅच मध्ये पकड मजबूत करतो आणि विजयाकडे हळूहळू का होईना परंतु मार्गक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. भूषण भोईर येत आहेत गोलंदाजी मार्कवर. आमच्या टेक्निकल टीम मध्ये ज्यांनी खूप चांगली साथ आम्हाला दिली, ऍडव्होकेट भूषण भोईर. स्विच करायचं होतं, फटका फसलाय, डॉट बॉल येईल. एकूण धावसंख्या झाली आहे फक्त 22. आपण बिपिन म्हात्रे यांना देखील विनंती करूया
आपण देखील या मायक्रोफोनवर आपलं देखील KPL 2022 च्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत असेल. ज्या ज्या घटकांनी आम्हाला सहकार्य दिलं त्यांना देखील आपण पुन्हा एकदा जाऊ देऊया. धन्यवाद. प्रतीक तांडेल देखील आमच्या सोबत संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर जोडले जातील. राकेश दादा संपूर्ण 2 दिवसीय स्पर्धा मुख्य समालोचकाच्या भूमिकेमधून कव्हर करत असताना आज पाहायला मिळतील. आज आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील यांना नक्कीच दुसऱ्या स्पर्धेसाठी इन्व्हाइट केलं गेलंय. त्यांचं कॅलेंडर बुक होतं, अदरवाईज ते देखील आमच्या सोबत आज स्पर्धेमध्ये जोडले गेले असते. परंतु इथे येतो हा व्हाईट बॉल. धावसंख्या पोहोचते 23 वर आणि अंतिमच्या क्षणाला अजूनही या षटकामधील काही 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. हा असेल डॉट बॉल. आणि हा असेल चांगला स्ट्रोक. जिथे येतो हा चौकार फक्त धावा आणि चेंडूंचं अंतर कमी करेल, पराभवाचं थोडस दडपण कमी करेल. परंतु पराभवाच्या उग्र छायामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो टेबल टॉप केलेला संघ कालच्या दिवसामधील आद्य शिवाय लॉयन्स हा संघ. टीम मॅनेज बाय मिस्टर जयेश तांडेल, टीमचे ओनर मिलिंद दादा भोईर, ज्यांनी आम्हाला आज एंटरटेनमेंटचं पॅकेज पुरस्कृत केलं. आणि हा असेल अंतिमच्या चेंडूवर बॅटच्या रूपात चौकार. आणि या चौकारानं षटक इथं संपतंय, इनिंग इथं संपन्न होतीये. आणि साहिरांश 2020 युनायटेड टीम ओन बाय मिस्टर साईश कडू, ही टीम मॅनेज बाय मिस्टर हर्षल म्हात्रे आणि त्यांच्या समवेत केतन भुईर हे टीमची आयकॉन आपल्याला पाहायला मिळतील. आणि टीमचे मेंटर आहेत निलेश म्हात्रे. आणि जिथे हा सामना